याकूब मेमनच्या फाशीला विरोध वाढतोय। नक्षलवादीही फाशीच्या विरोधात। 40 नक्षली कारागृहात उपोषणावर। याकूब मेमनच्या फाशीचं काउंटडाऊन सुरू झालंय। सर्वोच्च न्यायालयाने दुरुस्ती याचिका फेटाळल्यावर त्याच्या फाशीची प्रशासनाने तयारीही सुरू केली आहे। असं असताना आता याकूबची फाशी रद्द करावी यासाठी फाशीला विरोध करणाऱ्यांचा आवाजही वाढायला लागलाय। विशेष म्हणजे नागपूर मध्यवर्ती कारागृहातले सुमारे 40 नक्षलवादी फाशीच्या विरोधात उपोषणावर बसल्याचा दावा नक्षलवाद्यांशी जवळचे संबंध असणाऱ्या एका कायदेतज्ञाने केलाय। तुरुंग अधिकाऱ्यांनी मात्र याचा इन्कार केलाय। सिंबॉलिक आहे त्यांचं आणि ऑकेजन आहे की याकूब मेमनची फाशी नागपूर जेलमध्ये होत आहे आणि म्हणून त्यांना असं वाटलं की आमचा मुद्दा या वेळेस ऐरणीवर आम्ही आणू शकतो आणि म्हणून त्यांनी पुन्हा अजून या मुद्द्याला घेऊन तिथे उपोषण सुरू केलं आणि म्हणून ते चर्चेत सुद्धा आहे। एकीकडे नक्षलवाद्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला असताना MIMने सुद्धा नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। याकूबला फाशीऐवजी जन्मठेप द्यावी अशी मागणी राज्यपालांना उद्देशून असलेल्या या निवेदनात करण्यात आली आहे। आम्ही राज्यपाल साहेबांना, राष्ट्रपती साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना आज कलेक्टरच्या मार्फत एक निवेदन दिलं आहे। त्याच्यात आम्ही मागणी केलेली आहे की याकूब मेमननं जे पिटिशन दाखल केलेलं आहे त्या पिटिशनमध्ये त्यांनी जे दया याचना केली आहे त्याला फाशीची सजा रद्द करून त्यांना दुसरी जन्मठेपची किंवा दुसरी सजा देण्यात यावी। याकूबच्या फाशीला विरोध होत असताना या मुद्द्यावर आता नक्षलवादी संघटना आणि अल्पसंख्याक समाजाचे पक्ष एकत्र येत आहेत। समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या प्रचाराचा सामना आता सरकारला करावा लागणार आहे। याकूबच्या फाशीचे काउंटडाऊन सुरू झाले असतानाच याला ते विरोध देखील सातत्याने वाढतोय। नक्षलवादी संघटना असो किंवा राजकीय पक्ष सर्वच आता फाशीच्या शिक्षाची रद्द करण्याची मागणी आता करतायत। पण असं करताना अप्रत्यक्षपणे आपण दहशतवादाला खतपाणी तर घालत नाही ना, ह्याचा विचार देखील या संघटनांनी करायला हवा। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांच्याकडून। अखिलेश, याकूब मेमनच्या फाशीचा दिवस जसजसा जवळ येतोय तसतसं याला राजकीय रंग चढताना दिसतोय, यावर राजकारण होताना दिसतंय। अगदी नक्षलवादी सुद्धा त्याच्या फाशीच्या विरोधात उपोषणाला बसल्याचं समजतंय। या सगळ्याचा परिणाम त्याच्या या फाशीच्या दिवसावर किंवा या एकूणच त्याच्या शिक्षेवर होईल असं खरंच वाटतं का? हेमाली, जर का पूर्ण प्रकरण बघितलं तर असं याकूब मेमनच्या फाशीचा दिवस जवळ येतोय त्याचा विरोध वाढतोय। मग ते नक्षलवादी संघटनांच्या माध्यमातून असो किंवा अल्पसंख्याक समाजाचे जे पक्ष त्यांच्या माध्यमाने असो, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे जरी सगळे पक्ष किंवा संघटना फाशीची शिक्षा पूर्ण रद्द करण्याची मागणी करत असले, म्हणजे देशाला कोणालाही फाशी दिली जाऊ नये अशी मागणी करत असले, तरी याच वेळी ही मागणी का पुढे येते हे अतिशय महत्त्वाचं आहे। ही मागणी आधी कधीच पुढे का आली नाही हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे या निमित्ताने कुठेतरी याकूबला वाचवण्याचा प्रयत्न संघटना करतायत का हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि ह्या सर्व प्रकरणांचा विरोध जरी होत असला किंवा एकूण याकूबच्या समर्थनांच्या माध्यमाने अनेक पक्ष किंवा संघटना पुढे येत असल्या तरी याचा फाशीवर परिणाम कुठले होणार नाही स्पष्ट संकेत मिळतात। आणि याकूबने जरी असं माध्यमाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असली किंवा राज्यपालांकडे अर्ज दाखल केला असला तरी ह्याचा कुठेही परिणाम होतील असे वाटत नाही, कारण मध्यवर्ती कारागृहामधला तयारी जी आहे ती पूर्णपणे सुरू आहे। कुठेही त्यात खंड पडला नाही, कुठेही थांबली नाही तयारी। मग ती फाशीच्या दौरासंबंधी असो किंवा बाकी सुरक्षा यंत्रणासंबंधी असो ही तयारी पूर्णपणे सुरू आहे। त्यामुळे ह्या सगळ्या जो बाहेर विरोध होतोय त्याचा कुठलाही परिणाम ह्यावर होणार नशी स्पष्ट संकेत मिळतात। त्यामुळे एकीकडे नक्षलवादी उपोषणाला बसले असतील म्हणा किंवा MIMच्या माध्यमाने विरोध होतोय, हा विरोध कदाचित येत्या काळात वाढेल देखील, पण तरी ह्याचा कुठलाही परिणाम याकूबच्या फाशीवर होईल असे सध्या तरी कुठले संकेत मिळत नाही। हेमाली, धन्यवाद अखिलेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।